या पाठीमागे मी प्रत्येक जे चिलेशन कसं करायचं हे व्हिडिओ सोडले आहेत ते पाठीमागे जाऊन तुम्ही बघा. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. आणि तुम्हाला मी आता आडवा असा कॅमेरा जरा फिरवला आहे आणि तुम्हाला उंची दाखवतो. आता ही उसाची बघा किती आहे उंची. अहो काही मी ट्रायपॅडवर व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळं कॅमेरा शूट करणारा माझ्याकडे माणूस नाही. त्यामुळे हे व्हिडिओ थोडेसे पॉईंट दाखवताना किंवा हे करताना थोडंसं हे होते. तरी पण मी प्रयत्न करत असतो, कारण आपण सर्व काही एकटंच आहे, मनुष्य कोणी येत नाही काय नाही. माझ्या पाठीमागे दिसतोय तो हा ऊस 8632 आहे. ह्याला 63 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्याच्यामध्ये आंतरपीक मी भुईमुगाची 2 ओळी घेतलेले आहेत. आणि खूप ऊस खत व्यवस्थापनाचे महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला कव्हर करणार आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला चिलेशन प्रत्येक लागवडीचं कसं करायचं, म्हणजे DAPचं चिलेशन कसं करायचं, सूक्ष्म चिलेशन कसं करायचं, दुय्यम सूक्ष्म चिलेशन कसं करायचं, त्याच्यानंतर तुमचं पोठ्याचं चिलेशन कसं करायचं, हे चिलेशनच्या लागवडीचे व्हिडिओ मी 5-6 सोडलेले याच्यापूर्वी. हे 63 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्याला मी चिलेशन स्वरूपातच लागवड सोडले दर आठवड्याला. म्हणजे आणि त्याच्याबरोबर मी KMBच्या बॅक्टेरिया, PSPच्या बॅक्टेरिया, ॲसिटो आणि ॲझोस्पेरिलम हे मी एकरी 1 लिटर सोडलेलं आहे. म्हणजे एकरी 1 लिटर प्रमाणात या 3-4 प्रकारच्या बॅक्टेरियांचा सोडलेला आहे. ह्याचे फायदे काय होतात बघा तुम्हाला. बॅक्टेरिया सोडल्यामुळे फायदे काय होतात, तर तुम्ही जर DAP टाकलेला आहे किंवा पोटॅश टाकलेला आहे किंवा दुय्यम सूक्ष्म टाकलेलं आहे ऊसाला, तर ती 13%च पिक अपटेक करतं. सामू जर चांगला असेल तर, अन्यथा उर्वरित राहिलेली तशीच लागवड पूर्ण राहते. म्हणून ह्या बॅक्टेरिया सोडायच्या आपल्याला. हे सोडणं गरजेचं आहे का, तर गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये रासायनिक खताची बचत किती होते बघा. जवळजवळ आपल्याला 18 ते 16% ही लागवडीची बचत होते. म्हणजे तुम्ही टाकलेली लागवड ही पूर्ण पीक उचलून म्हणजे घेतं. यापूर्वी मी सगळे व्हिडिओ तेच दिलेले आहेत. ते बॅक्टेरिया कशा काम करतात, बॅक्टेरियाचा काउंटचं काय काम आहे, किती प्रमाणात बॅक्टेरिया पाहिजे जमिनीत, सगळं माहिती त्याच्यापूर्वी सांगितली आहे. त्यामुळे काय होतं,